नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण बसलेले असतात. प्रभाकरच्या डोक्याला इकडे आजी तेल लावून देत असतात, तर शौर्याच्या केसांना शौर्याची आई तेल लावून देत असते. सगळेजण बोलत असतात, छान अशा गप्पा गोष्टी चालू आहेत. पहिल्यांदाच म्हणजे इकडे हर्षवर्धनच्या घरी सगळेजण एकत्र बसलेले असतात. मग हर्षवर्धनला सगळेजण तिथे विचारत असतात, तुम्ही तेल लावत नाही का? त्याचबरोबर शौर्याचे केस खूप राड झालेले आहेत, कोरडे झालेले आहेत. तेव्हा आदित्य म्हणतो की आई, त्याच्यामुळेच झाले, कारण लहानपणी तो ना केसांना तेल लावून घ्यायचा नाही. त्याला ही सवय होती ना, अशी डोक्यावर केस उडून फिरायची कपाळाच्या पुढे, म्हणून हे सगळं झालेलं आहे, असं तो सांगत असतो. शौर्य मोबाईलमध्ये ऊर्जाचा फोटो पाहत असतो आणि हसत असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की शौर्य, मोबाईल बाजूला ठेव, काही महत्वाचं नाहीये ना त्याच्यामध्ये? तेव्हा शौर्य म्हणतो की नाही नाही काही महत्वाचं, असं म्हणत शौर्य मोबाईल बाजूला ठेवतो. मग आता सगळेजण विचारू लागतात की बाबा का तेल लावून घ्यायचे नाहीयेत, त्यालाही बाबांनाही अशीच सवय होती का, असं सगळ्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण बोलत आहेत, सगळेजण ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत ते पाहून मात्र सगळ्यांना तिथे धक्का बसलेला असतो. आणि मग आजी सांगायला सुरुवात करते की नाही, त्यालाही आवडायचं, पण खूप दिवसांपूर्वी त्याने बंद केलं माझ्याकडून तेल लावून घेणं, कारण त्याला माझा राग येत होता, त्याला हे पटत नव्हतं. तेव्हा हर्षवर्धन ही बोलायला सुरुवात करतो की हो, गोष्टी तशाच घडत होत्या आई साहेब, असं हर्षवर्धन म्हणत असतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की बरोबर आहे, गोष्टी तशाच घडत होत्या, पण तरीही काही गोष्टींमुळे हे सगळं झालेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की तुम्हाला पहिलं आलेलं पाहिजे होतं, प्रत्येक वेळेस मी जिंकलं पाहिजे, पहिलं आलं पाहिजे, एवढंच तुमचं होतं, म्हणून तुम्ही माझं क्रिकेट बंद केलं आणि मला त्यापासून लांब ठेवलं, असं हर्षवर्धन सगळ्यांच्या समोर बोलत असतो. तेव्हा इकडे आता पाहायला मिळतं की ऊर्जाच्या केसांना सुद्धा पूर्वा तेल लावून देत असते. ऊर्जा म्हणत असते की आई, कसा सोडवायचा हा गुंता? तेव्हा आई तिला सांगत असते की काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या मनाला विचारायचं, आपण ठरवायचं की तो कशा पद्धतीने त्या गोष्टी सोडवल्या पाहिजेत, तरच या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात, तरच हे सगळं सॉर्ट आउट होऊ शकतं, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, नक्की काय झालंय? इकडे हर्षवर्धनच्या बाबतीत ही सगळेजण विचारत असतात की नक्की काय झालेलं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस आता हर्षवर्धन म्हणतो की जाऊ द्या ना, दोघांमध्ये पुन्हा भांडण होतं. आणि मग तो सांगत असतो की मला क्रिकेट हवं होतं, पण तुम्ही मला ते नाही जाऊ दिलं आणि तुम्ही मला अभ्यास करायला लावला. तेव्हा आजी सांगत असते की हो, कारण त्याच्यामध्ये 8-8 तास जात होते आणि ते वेळ तेवढा वाया जाणं सोपं होतं, कारण तुझ्यामध्ये ते स्पार्क होतं आणि ते स्पार्क आजही दिसत आहे. तेवढंच तू टॅलेंटेड आहेस हे लक्षात येत आहे. काहीही झालं तरी तू तेवढा हुशार आहेस ही गोष्ट लक्षात आलेली आहे, असं इकडे सांगितलं जातं. त्यासोबतच इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की मग तेच करतोय ना, मग काय झालं, त्याचा फायदा काय झालाय, सगळं माझ्याकडे आज. तेव्हा सगळेजण विचारतात काय झालं मग, मग प्रॉब्लेम काय आहे? सगळ्या गोष्टी तर आहेत, तुला सक्सेस मिळालेला आहे, सगळं अगदी तुझ्या मनाप्रमाणे घडलेलं आहे, तुला जसं हवं होतं तसं सगळं घडलेलं आहे, मग प्रॉब्लेम कुठं आहे, हा प्रश्न उभा राहतो. तेव्हा मात्र आता तो सांगत असतो की हो, आज सगळं आहे माझ्याकडे, पण झोप नाहीये माझ्याकडे, शांत झोप नाहीये माझ्याकडे. शैलजा सुद्धा आता वारंवार विचारत असते, प्रभाकर तिला शांत करत असतो, परंतु तिला तर ठिणगी टाकायची सवयच आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि प्रभाकर शांत करत असतो तरीही ते ऐकत नाही. विजया म्हणते, अहो पण त्याचा फायदाच झाला ना, आज तुम्ही सगळीकडे जिंकत आहात. हर्षवर्धन म्हणतो की बरोबर आहे, फायदा तर झालेला आहे, पण या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ राहिलेला नाही, कारण माझ्या जिंकण्याला हरण्याला अर्थ राहिलेला नाही, कारण मला सवय लागलेली आहे, मला फक्त जिंकायचं आहे आणि मला तेच हवं असतं, असं हर्षवर्धन तिथे ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत. हर्षवर्धन चिडलेला असतो, तो म्हणत असतो की बाद झालं, या सगळ्या गोष्टींमुळं आता इथपर्यंत हे सगळं पोहोचलेलं आहे. तो म्हणत असतो की त्यामुळंच मला जे करायचं होतं ते मला करायला मिळालेलं नाही आणि माझी रात्रीची झोप गेलेली आहे, एवढं सगळं झालेलं आहे, असं हर्षवर्धन सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण ऐकत असतात, सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा सॉर्ट आउट करायच्यात हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. हर्षवर्धन रागाने निघून जातो. सगळेजण एकमेकांना शांत करत असतात. पण झालं, आता जहागीरदारांच्या घरी इकडे सगळे एकत्र बसले आणि वाद नाही झाला तर असं होतच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आता ऊर्जा पोहोचलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. ऊर्जा तिथं पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते की हळबुट्टे साहेब. तेव्हा हळबुट्टे म्हणतात, हे बघा मॅडम, हा मेसेज बघा, आपला रिपोर्ट तयार झालेला आहे
आणि हे ऐकल्यानंतर ती म्हणते, काय खरंच? रोबोटे म्हणतात की हो. ऊर्जा म्हणते की वेळेआधी? म्हणजेच फॉरेन्सिक टेस्टिंग लॅबला जो व्हिडिओ पाठवलेला होता त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि आता फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की त्या विक्रांत शिर्केला ताब्यात घ्यायचं आहे. एवढंच करायचं आहे. त्याचं एकदा का अरेस्ट वॉरंट निघलं की विक्रांत हा पोलिसांच्या ताब्यात, हे ठरलेलं असतं. आणि मग हुळबुट्टेंनी सगळी तयारी केलेली असते. सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीने त्यांनी सॉर्ट आउट करायचं ठरवलेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघा हुळबुट्टे साहेब, आणखी एक पुरावा माझ्या हाती लागलेला आहे आणि ते हे रिपोर्ट. हे ऐकल्यानंतर ते म्हणतात, काय मॅडम खरंच? म्हणजे एवढं कसं डोक्यात आलं तुमच्या? तेव्हा ऊर्जा सांगू लागते की तुम्हीच मला सांगितलेलं ना, अपोजिट पार्टी खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळं आपल्याला शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कारण अपोजिट पार्टी आपल्या पुढे जाऊन 100 पावले विचार करत आहे. तर आपल्यालाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळं सॉर्ट आउट करावं लागणार आहे. एवढं लक्षात ठेवा, असं सांगितलेलं होतं. आणि मग त्याच गोष्टींचा विचार मी केला आणि हे सगळं शोधून काढलेलं आहे, असं तिने सांगत असते. तेव्हा मात्र हुळबुट्टे खुश होतात आणि म्हणतात की खरंच मॅडम, मानलं तुम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय ना, ते खरंच खूप मोठं आहे, असं हुळबुट्टे तिला सांगत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता चहाच्या टपरीवरती शौर्य येऊन बसलेला असतो आणि तो वाट बघत असतो ऊर्जाची. ऊर्जा काही अजून तिथं पोहोचलेली नसते. ऊर्जा का आलेली नाही याच विचारात तो असतो. मग त्याला चहावाला विचारतो की खारी देऊ का? तेव्हा शौर्य म्हणतो की नाही नको. मग तो फक्त चहा घेतो. कारण त्याला माहिती आहे जर का आपण खारी घेतली तर आपल्याला ऊर्जेची आठवण येणार आहे आणि जोपर्यंत ऊर्जा येत नाही तोपर्यंत खारी घ्यायची नाही, असं त्याने ठरवलेलं असतं. आणि तेवढ्यात ऊर्जा येते आणि मुद्दामच तो म्हणतो की बघा साहेब, म्हणजे मला काय वाटते माहिती आहे का, खारी घेतली पाहिजे तुम्ही, असं तो मुद्दाम त्याला चिडवत असतो. आणि त्याचवेळी तिकडे शौर्याचं लक्ष जातं, कारण ऊर्जा आली हे त्याला सांगायचं असतं, म्हणून चहावाल्याने त्याला तसं सांगितलेलं असतं. ऊर्जा आलेली पाहून शौर्य उठतो आणि म्हणतो, ऊर्जा तू? खरंच माझा विश्वासच बसत नाहीये. कारण ऊर्जा तिथं पोहोचलेली असते आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात आणि शौर्याला खूप आनंद होतो. शौर्य म्हणतो की खरंच आज ना मी खूप खुश आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तो ऊर्जाला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला सांग, माझ्या मनात ज्या भावना होत्या त्या मी फक्त बोलून दाखवल्या, मग तू माझ्याशी अबोला का ठरलेला आहे? ऊर्जा म्हणते, पण शौर्य, कळतंय का तुला हे सगळं काय बोलतोयस तू? आणि त्याच वेळी तुला लक्षात येतंय का ह्या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम झालेला आहे, असं शौर्यला ती विचारते. तेव्हा शौर्य म्हणतो, काय? ऊर्जाने फक्त आता चहा मागवलेला असतो तेव्हा शौर्य तिला म्हणत असतो की मला एक खारी आण. आणि मग इकडे ऊर्जाचा चहा, शौर्याची खारी, असं कॉम्बिनेशन सुरू झालेलं असतं आणि दोघंही बोलत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य सांगत असतो की चहासोबत खारी म्हणजे खरंच अगदी ग्रेट असं कॉम्बिनेशन आहे. जर आपण चहासोबत खारी खाल्ली तर बघ कसलं भारी वाटतंय ते, असं तो सांगत असतो. कारण चहा आणि खारी हे दोघं जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरी सुरुवात असते, असं त्याचं मुद्दामहून सांगणं सुरू असतं. आणि त्याच वेळी इकडे ऊर्जा पाहत असते. ऊर्जा म्हणत असते की नाही नको मला. आणि चहावाला पण तिथे पाहत असतो. तो म्हणत असतो की काय हे, यांचं भेटलं पाहिजे, यांचं पॅचअप झालं पाहिजे, असं त्यालाही वाटत असतं. शौर्य उठून उभा राहतो आणि म्हणतो की ऊर्जा मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली आहे मला माहिती आहे, पण माझ्या मनातलं प्रेम मी तुला बोलून दाखवलं आणि ते व्यक्त केलं, एवढंच केलंय ना मी. माझी दुसरी कुठली चूक झाली सांग बरं, प्लीज ऐक ना. तेव्हा ती म्हणते की शौर्य उठ. शौर्य मात्र गुडघ्यांवर बसून तिची माफी मागत असतो. तो म्हणतो प्रपोज नाही करत आहे, माफी मागतो मी तुझी. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य उठ आता. आणि मग शौर्यला ती उठायला सांगते. शौर्य उठतो आणि शौर्य म्हणतो की प्लीज खरं सांग. तेव्हा ऊर्जा म्हणते, पण तुझ्या ह्या डोक्यातलं मला कसं कळणार ना. तो म्हणतो की नाही मी त्या गोष्टींचा विचारच नाही करणार, मी खरंच सांगतोय तुला, मी अजिबात नाही विचार करणार आहे तर, आणि माझं ऐकून घे, माझ्यावर विश्वास ठेव, असं म्हणत शौर्य आता तिला बोलत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते, पण पुन्हा त्याच गोष्टी तुझ्याकडून घडल्या तर? शौर्य म्हणतो की तू दे ना शिक्षा. कोर्टात सुद्धा आरोपीची बाजू ऐकून घेतली जाते आणि मग जज साहेब शिक्षा देतात, पण तू इथे मला आधीच शिक्षा दिलेली आहेस माझ्याशी अबोला धरून. इकडे विक्रांतच्या कानावरती ही गोष्ट पडलेली आहे की आता त्याच्या नावाचा अरेस्ट वॉरंट निघणार आहे. आता मात्र त्याची वाट लागायला सुरुवात झालेली आहे. तो म्हणतो की समजतात काय हे मला,
कारण माझ्या नावाचा अरेस्ट वॉरंट निघणार आहे शक्यच नाहीये, हे होऊ शकत नाहीये. हाऊच पॉसिबल? कारण मी कोण आहे माहितीये का? विक्रांत शिर्के. माझ्या नावाचा अरेस्ट वॉरंट निघू शकत नाही. असं म्हणत विक्रांत तापलेला असतो. त्याचे मित्र म्हणत असतात, अरे तुझा तो वकील आहे ना हर्षवर्धन जहागीरदार, त्याला बघ नाही करून, त्याने आम्हाला सोडवलं ना, मग तो तुलाही सोडवेल. तेव्हा ते म्हणतात की नाही रे, त्याच्या विरोधात काहीतरी पुरावा सापडलाय म्हणून अरेस्ट वॉरंट निघणार आहे ना. आपल्या वेळात पुरावा नव्हता काही, म्हणून हे शक्य झालेलं होतं. असं ते आपोआप आपल्यातच आपलं बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा, इकडे ऊर्जा आणि शौर्य या दोघांचंही बोलणं सुरू आहे. ऊर्जा म्हणत असते की हे बघ शौर्य, मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही. मला ह्या गोष्टी कळलेल्याच नाहीत की तू असं कसं वागू शकतोस आणि ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं ती विचारू लागते. तेव्हा शौर्य म्हणतो की मी तुला सांगितलंय ना माझ्या डोक्यात काय आहे ते, मग तू ऐकून घे ना. माझ्या मनातल्या भावना मी तुला बोलून दाखवलं होतं, एवढंच काय ते मी केलेलं आहे, मग तू कशाला माझ्याशी असं करतेस, असं म्हणत शौर्य तिच्या मागच लागलेला असतो. आणि ऊर्जा मात्र म्हणत असते की अरे शौर्य ऐकून घे तू एकदा. शौर्याला ऐकूनच घ्यायचं नसतं. तो म्हणतो की बघ, मी तुला आय लव्ह यू म्हणणार नाही, मी तुला माझ्यावर तुझ्यावर प्रेम आहे तो आयुष्यभर साथ दे असं म्हणणार नाही. या सगळ्या गोष्टी तो बोलून दाखवतो आणि म्हणतो की असं म्हणणार नाहीये, फक्त फ्रेंडशिप ऑन असं तो सांगतो. आणि मग मात्र चायचूवाला म्हणत असतो की अरे आत्ताच तर बोलून दाखवलं तुम्ही, आणि या दोघांमध्ये जो काही राडा गोंधळ सुरू आहे ना तो खरंच खूप जबरदस्तच आहे. मग फायनली दोघांचंही पॅचअप होतं. दोघं जण चहा खारी खातात आणि इकडे मग ऊर्जाने सांगितल्या पद्धतीने फ्रेंडशिप ऑन झालेली असते. ऊर्जा तिच्या बाजूने क्लिअर असते. शौर्याने सांगितलेलं असतं की माझ्या मनातल्या भावना मी कशा लपवणार, मला नाही माहिती, पण मी तुला खरंच सांगतोय असं तो बोललेला असतो. इकडे विक्रांत म्हणत असतो की हे सगळं सुरू झालेलं आहे त्या पद्मामुळे सुरू झालेलं आहे. ती जर पद्माच या जगात राहिली नाही तर मग कसं होईल? मग तर सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल ना. ती पद्माच नाही राहिली पाहिजे. पद्मा नाही राहिली की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र त्याने प्लॅन आखलेला आहे तो पद्माला मारण्याचा. आणि मग आता ऊर्जा आणि शौर्य चहा खारी खातात. तेव्हा ऊर्जा म्हणते की चल चल मला निघायला लागेल, मला पद्माकडे जायचंय. काय झालं माहितीये का, की बचत गटातला एक मावशी आहे ताईच्या ओळखीचा, त्यांचा ना पापड करायचा उद्योग आहे. तर पद्माला त्यांच्याकडे काम मिळवून देईल, म्हणजे पद्माच्या घराजवळच आहे, तिलाही बरं वाटेल. तेव्हा शौर्य म्हणतो मग ते पद्माच्या घराजवळ आहे, मग जाताना भेटशील ना मला. तेव्हा तो म्हणतो आता कशाला, तिने म्हणते आता कशाला, तेव्हा तो म्हणतो भेटूया ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की बर काय तू, असं म्हणत ऊर्जा जायला निघते. आणि मग मात्र शौर्य तिच्याकडे पाहत राहतो. आणि खरंच आयुष्यभरासाठी ऊर्जेची साथ मला मिळेल का, हा विचार शौर्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्यामुळं मात्र शौर्य म्हणत असतो की आयुष्यभर जर ऊर्जाची साथ मला मिळाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं शौर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि इकडे शौर्य म्हणत असतो की एकदा पलट एकदा पलट असं म्हणत शौर्य बोलत असतो. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे फायनली शौर्य आणि ऊर्जा मागं पलटते आणि शौर्य मात्र पाहतच राहतो. म्हणजे ऊर्जा आणि शौर्य यांच्या नात्यामध्ये जे काही दुरावा होता तो सगळा दुरावा मिटलेला आहे आणि दोघंजणही पुन्हा नव्याने एकत्र आलेले आहेत. आणि इकडे आता देवाने सुद्धा संकेत दिलेला आहे की ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकत्र येणार, आणि म्हणून तर ऊर्जाने मागे फिरलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता ऊर्जा आणि त्याचबरोबर पद्मा निघालेले आहेत, पण त्यांना दोघींनाही माहिती नाहीये की पद्माला मारण्याचा कट रचला जातोय. पद्मानं हा सगळा गुन्हा केलेला आहे आणि म्हणूनच तिला मारण्याचा हा जो काही कट रचला जातो त्यामुळं एक गोष्ट क्लिअर होते, आणि ती म्हणजेच की इकडे ते दोघंजण मारायला येतात. ऊर्जा तिथं मध्ये येते आणि ऊर्जाने पद्मावर होणारा वार स्वतःवर झेललेला असतो आणि ती बेशुद्ध पडते. तेव्हा तो जो गुंड आहे तो ऊर्जाला चाकूने मारायला लागतो. तेव्हा शौर्य तिथं आलेला असतो आणि शौर्यने तो चाकू हातात पकडलेला आहे आणि ऊर्जाचा जीव वाचवलेला आहे. खरं तर ऊर्जासाठी ही गोष्ट खूप मोठी होती, म्हणजे वाटतं तेवढं सोपं सगळं नव्हतं आणि ऊर्जाला ह्या सगळ्या गोष्टी सोडवायच्या होत्या. आणि तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट क्लिअर झालेली असते, आणि ती म्हणजेच की ऊर्जाने कसलाही विचार न करता पद्माला वाचवलेला आहे. शौर्य तिच्या मदतीला आलेला आहे. ऊर्जा बेशुद्ध पडलेली आहे. शौर्य इकडे ओरडत आहे ऊर्जा उठ ऊर्जा उठ, पण ऊर्जा काही उठायला तयार नाही. आणि मग शौर्य ऊर्जाला हातांवरती घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं तरीही शौर्य ऊर्जासाठी जे काय प्रसंगावधान राखतोय,
जे काही दाखवतोय त्याला जे वाटतं ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. खरं तर खूप छान पद्धतीने शौर्य ऊर्जाची मदत करत आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु शौर्याच्या या मदतीमुळं काही गोष्टी घडलेल्या आहेत, तो म्हणजे ऊर्जाचा जीव वाचणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.